आणि आनंद लोके. मागील आठवडा करण पाटील या क्रीडांगणामध्ये या क्रीडांगणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा झळकला होता. आज पुनश्च एकदा या क्रीडांगणामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकादरम्यानची गोलंदाजीची दिलेली जबाबदारी अधीर सत्यविनायक कामोटे संघाच्या माध्यमातून धीरज या गोलंदाजाला पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेची दिलेल्या जबाबदारीतून डाव्या पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी पाहायला मिळते. टॉस जिंकत असताना डिसिजन घेतला अधीर सत्यविनायक कामोटे संघाने फिल्डिंगचा. आमच्या सोबत आर्यन गुणलेखन कक्षामध्ये जोडले जात आहेत. या अगोदरचा सामना जबरदस्त फाईट मात्र पाहायला मिळाली. 15 मिनिटांचा अवधी एक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे, अन्यथा आयोजन समिती कठोर शासित मात्र तुम्हाला केले जाईल आणि पेनल्टी देऊन तुम्हाला कुठेतरी त्याला बळी पडू नका. त्यासाठी तुम्हाला मात्र 15 मिनिटं. पहिलाच बॉल जबरदस्त टप्पा, क्या बात आहे. बॅटरच्या अगदी जवळपासून हलकासा कट केलाय धीरज यांनी. म्हणजे आज जर आपण पाहिलं ना तर धीरजने आजच्या दिवसामध्ये क्रिकेट या क्रीडा स्पर्धेमध्ये जगलाय. खऱ्या अर्थाने त्याचा अनुभव स्टेशन वाईजचा आलाय, त्या कारणाने व्यावसायिक गटातून त्याची ही शैली मात्र. आणि इथे मात्र नो चान्स, बॉल निघून गेलाय, फरार झालाय. अर्थातच करणच्या असलेल्या या स्ट्रोक वरती करण पाटील नावाचं वादळ पहिल्याच बॉलवरती घोंगावताना पाहायला मिळालं. अर्थातच आलाय चौकार. एक जबरदस्त प्रहार केलाय. निखिल पाटील होते त्या तिकडे कव्हर्सच्या माध्यमातून, परंतु निखिल पासून देखील बॉल जर तसा पाहिला थोडासा लांब राहिला. 2 बॉल आणि 4 धावेची झालेली सुरुवात. पुन्हा ड्राईव्ह केले जबरदस्त. तिकडे मात्र चान्स मांडला, फेकी केली आणि यस अर्थातच नो डाऊट सुमितने दिलेला थ्रो वरती करणला मात्र माघारी जावं लागेल. रन आउट. स्वतःवरती नाराजगी त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय कशा प्रकारे स्वतःवरती नाराज होऊन करण पाटील मात्र आपल्या असलेल्या परतीच्या प्रवासाकडे मार्गस्थ झालाय. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाले. काय थ्रो दिलाय. बेस्ट बॅटर आमदार चषकाचा असलेला पुरस्कृत खेळाडू करण पाटील या क्षणाला मात्र एक चौकार आणि परतीचा प्रवास. प्रथमेश आलाय. माहीम परिसराला बिलॉंग करतात. आज मात्र शिवांश नव्या रॉयल संघासाठी आपली वर्णी लावली आणि प्रतिनिधित्व करत असताना क्रमांक 3 वरती फलंदाजीवर आलाय. तिकडे मात्र चुकी झालेली आणि विवेक होते. सिंगल 1 रन मिळेल. आज आपण जर पाहिलं या क्रीडा स्पर्धेचा असलेला फॉर्मॅट, सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये स्टेशन वाईजचं क्रिकेट पाहिलं, तदनंतर घाटकोपरचा काही लॉट आपण पाहिला आणि आता मात्र व्यावसायिक गटाकडे वळालोय. आज या क्रीडा स्पर्धेचा असलेला शुभारंभीय दिवस अर्थातच गुरुवार आणि या क्रीडा स्पर्धेचा ओपनिंग डे. टॅप केलाय तिकडे बाउंड्रीवर बॉल तर पाठवलाय, परंतु 1 टॅप 1 सिंगल रन मिळतोय. अधीर सत्यविनायक कामोटे संघाची देखील स्टारकास्ट जबरदस्त पाहायला मिळते. काही नौके चेहरे आहेत अनुभवी खेळाडूंच्या तालमीमध्ये, परंतु नौक्या चेहऱ्याने घेऊन जरी अधीर सत्यविनायक कामोटे या क्रीडांगणामध्ये दाखल झाला असला तरी कुठेतरी नौके चेहऱ्याने देखील त्यांच्या असलेल्या स्थानिक गटामध्ये त्यांची मजल आणि त्यातूनच त्यांचा कुठेतरी झालेला निवडीचा हा प्रवास पाहायला मिळतोय. इथे मात्र हलकासा कट केलाय. सिंगल 1 रन मिळेल. एका ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हर नंतरची धावसंख्या आपण पाहिली तर पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यानची धावसंख्या जुळवली आहे 7 धावसंख्या. 7 रन झालेत. आकाश गुरव पल्ली नेक्स्ट ओव्हर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय.
आज आमचा UBC लाईव्हचा संपूर्ण हा टेक्निकल वर्ग मात्र संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर करतायत. म्हणजे या क्षणाला इथे मात्र उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना तर मॅच पाहता येते, परंतु जो प्रेक्षक आमचा घर बसल्या मॅचचा आनंद घेऊ शकतोय ना, तो UBC लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग मात्र आनंद घेतोय. इथे मात्र एक चांगला डिलिव्हर केलाय बॉल. एक अनुभवी आत्मविश्वासी पहिलाच बॉल या क्षणाला पाहता आलाय. तिथे मात्र मनगटी वापर, ड्राईव्ह केलाय, फेकी केली सत्वय आणि सिंगल एक रन. आज अनेक खेळाडू मात्र स्टेशन वाईज व्यावसायिक असा क्रिकेटचा प्रवास या क्रीडांगणामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. बरंच बाहेर काढलाय, नो बॉलचा कॉल. व्हाईट बॉल मुख्य पंचांद्वारे कळवला गेलाय. न्यूट्रल पंचांनी देखील नो बॉल कुठेतरी घोषित केला. अर्थातच मिळणारी धाव एकच आहे, परंतु एक्स्ट्रा रनाचं हे कन्वर्ट झालेली धावसंख्येचं गणित मात्र उलगडलं. बॅकफूट पंच केलाय, तिकडे मात्र अखिल आहेत. सिंगल एक रन पूर्ण होतोय. मुंबईच्या कान्याकोपऱ्यातून आलेले संघ, मुंबईतील कान्याकोपऱ्यातून एकत्रित केलेले खेळाडू आज प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. व्यावसायिक क्रिकेट काय असतं, इथे स्टेप आउट होऊन अगदी हलकासा सिंगल रन. व्यावसायिक क्रिकेट म्हटलं तर एखाद्या संघामध्ये प्रत्येक कान्याकोपऱ्यामधील खेळाडूला एकत्रित आणून ती संघाची मजबूती तयार करणं आणि तदनंतर असलेल्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपली. इथे मात्र एक जबरदस्त ड्राईव्ह केलाय, नो चान्स, बॉल निघून गेलाय. आनंद लोके संघासाठी एक जबरदस्त चौकार. शिवांश 9व्या रॉयल संघासाठी घेतलेला हा 4 धावांचा पवित्रा. शिवांश 9व्या रॉयल संघाचे संघमालक विकी हे देखील उपस्थित आहेत, स्वागत आहे. अधिरा सत्यविनायक कामोडे संघाचे देखील सतीश शिंदे सर, आपण देखील मॅच नक्कीच पाहत असाल. आपल्या संघाचा सामना सुरू आहे, या 2 संघांमधून सुरू असलेला हा सामना. इथे मात्र फटका फसलाय. आनंद कुठेतरी हुशारीने चालाकीने सिंगल रनाचा मनसुबा बनवला, पण तिथे त्या बनवलेल्या चालाकीवरती त्याला मात्र बॉक्सआउटचं विकेटचं रूपांतर मात्र होताना पाहायला मिळालं. विकेट. पंधरा रन झालेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 15 धावसंख्या. या ओव्हरचा विचार केला 8 धावांचं षटक हाताळलं गेलंय. दरम्यानची गोलंदाजी खेळून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सुशांत. आज सुशांतने गोलंदाजी केली. या मैदानाचा अभ्यासक्रम त्याने देखील पूर्ण केलाय आणि स्टेशन वाईजचा अभ्यासक्रम काहीसा वेगळा आहे, व्यावसायिक गटाचा अभ्यासक्रम वेगळा आहे, परंतु असलेलं क्रीडांगण, असलेली खेळपट्टी, असलेली क्रीडा स्पर्धा तीच आहे. त्या कारणाने कुठेतरी या क्षणाला सुशांत देखील एक पाऊल प्रगतीच्या वाटेवरती पाहायला मिळेल. हेनॉय नो स्ट्राईक एंडचा बॅटर संघाचा कॅप्टन म्हणून आज टॉस उडवण्याकरता आला. पहिलाच बॉल फटका फसलाय आणि एक ड्राईव्ह करत असताना प्रथमेश देखील बॅक टू पॅव्हिलियन. संघाला मात्र गरज आहे ती या क्रीडांगणामध्ये, या खेळपट्टीवरती शिवांश 9व्या रॉयल संघाच्या खेळाडूला उभं राहण्याची. विकेट आलाय. क्या बात, एक लिजंड खेळाडूची वर्णी लागतीये. संदीप आचार्य. असल्फा संघासाठी नेहमीच आपण या खेळाडूला सातत्यपूर्व पाहिलं. अलीकडच्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेट पासून काहीसा प्रवास मात्र त्याचा जर आपण पाहिलं तर अगदी काही मोठ्या मोठ्या निवडक क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि आज पुन्हा एकदा तो खेळाडू पाहायला मिळतोय, ज्याच्या फिल्डिंगमध्ये नो डाऊट असा हा खेळाडू संदीप आचार्य. आज प्रत्येक प्रेक्षक मात्र 2-3 क्रीडा स्पर्धा कव्हर करतोय. चालू क्रीडा स्पर्धा भटवाडीची, मुंबईतील टेनिस क्रिकेट जगतातील सुप्रीमो क्रीडा स्पर्धा आणि त्याचबरोबर IPL ची देखील क्रीडा स्पर्धा. मधल्या काळामध्ये या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय.
आणि इथे मात्र पुन्हा एकदा फर्निचर उद्ध्वस्त केलंय संदीप आचार्य, याची देखील खेळी मात्र आणली संपुष्टात. विकेट. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. अनुभवाविरुद्ध अनुभव, पण अनुभवाविरुद्ध अनुभव इथे मात्र पाहता आलाय. तो यशस्वीपणाचा अनुभव अर्थातच सुशांत यांचा. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. वीरा. चार विकेट माघारी पाठवले तर शिफांशे नव्या रॉयल संघाचे. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज सुशांत. इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह. क्या बात आहे वीरा, जबरदस्त. बाहेरील बॉलला मात्र केवळ जागा निर्माण करून ड्राईव्ह केलाय. 4 रन मिळत आहेत. 3 बॉल 19. धावसंख्या समाधानकारक आहे. म्हणजे एकेरी धाव्यांची प्रगती जरी केली ना, 24 बॉल 25-26, मॅच तुमची फाईट होऊ शकते. गोलंदाज आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे मॅच फाईट होऊ शकते. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर्सला ड्राईव्ह केला होता. धीरज आहेत. सिंगल 1 रन मिळतोय. असं पण पाहिलं, अनेक खेळाडू स्टेशन वाईज, अनेक खेळाडू व्यावसायिक रिव्ह्यूची मात्र इथे मागणी केली आहे. बॅट्समनने कुठेतरी चॅलेंज केलंय आणि रिव्ह्यू स्वीकारला जातोय. मी विनंती करेल आपण थर्ड एम्पायरच्या माध्यमातून पडताळणी करायची. पुन्हा एकदा ती जबाबदारी आमच्या टेक्निकल वर्गाकडे जाते. तो अचूक निर्णय पुन्हा एकदा UBC लाईव्ह यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही क्षणात पोहोचवला जाईल. गौरव भोसले, आपण हा निर्णय स्वीकारलाय आणि पडताळणी करताय. सॉफ्ट सिग्नल. आणि घेतलेला रिव्ह्यू मात्र इथे अनसक्सेस ठरतोय. रिव्ह्यू लॉस होतोय. जाऊया आता पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने मॅचच्या चालू मॅचच्या परिस्थितीकडे. अगदी एका धाब्यासाठी केलेला हा विचार आणि डॉट बॉल. शेवटचा बॉल ह्या ओव्हरचा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. अखिलने थ्रो दिलाय. रन कंप्लीट झालाय. नो स्ट्राईक एंडला चान्स होता. कॉल त्याने स्वीकारला तो स्ट्राईक एंडचा. आणि एकेरी धाव मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 21 धाव संख्या. 21. शेवटची ओव्हर. धीरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित भटवाडीची माऊली 2025 ची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभीय दिवस. स्टेशन वाईज घाटकोपर लॉट आणि व्यावसायिक गटाचं क्रिकेट. त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला भटवाडीचं क्रिकेट पाहायला मिळेल. उद्या शुक्रवार, शनिवारी वेगळं क्रिकेट, रविवारी वेगळं क्रिकेट. तिथे मात्र टॅप केला आणि येस, रन आउट झालाय. आणि वीरा कुठेतरी आपल्या क्षेत्रामध्ये आलाय, त्या कारणाने वीराला स्ट्राईकवर आपण पाहतोय. हॅनॉयला माघारी जावं लागतंय. नवीन बॅटर सुयोग.
ओहो, काय जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. नो बॉल तर आहे, परंतु वीराला मात्र कुठेतरी पुन्हा एकदा माघारी पाठवलंय. आणखी एक विकेट, एका मागोमाग एक विकेटची रेलचेल मात्र इथे पाहायला मिळते. शिवाच्या नाव्या रॉयल संघाचा विचार केला, धावसंख्येची प्रगती केली समाधानकारक, परंतु असलेल्या काही उर्वरित बॉलवरती एकेरी धाव तरी जोडवणं संघासाठी गरजेची कामगिरी होती. पण त्या कामगिरीतून मात्र कुठेतरी अनेक खेळाडू मात्र माघारी गेलेत. नवीन आलेला बॅटर सॅम्युअल, उर्वरित काही बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. इथे मात्र रन बनू शकला असता, पण विकेट गेल्या कारणाने कुठेतरी या रनासाठी धोका बॅटरने विचार केला नाहीये. आणि इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, एक रन येतोय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 22 धावसंख्या. बॉल टू बॉल मॅच देखील या क्रीडांगणामध्ये रंगते, त्यामुळे नो डाऊट ही मॅच देखील तशी रंगू शकते. एक रन आलाय, एक रन खूप महत्वाचा आहे. शेवटचा बॉल आहे. आणि तिथे मात्र ड्राईव्ह केलाय, रन. ओहो, चुकी झाली सुमित कडून शेवटच्या क्षणाला. हा मॅचचा मुवमेंट ठरू शकेल काय? 4 रन आलेत, टर्निंग पॉइंट होऊ शकतो काय? नक्कीच विराज सर इथे बसलेत बाजूला. आणि पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर 15 मिनिटाच्या अलीकडेच, म्हणजे 14 मिनिटं आणि समथिंग काही सेकंदामध्ये ही मॅच मात्र पहिल्या इनिंगची कंप्लीट झाली आहे. सो टार्गेट असणार आहे 28. तर घनश्याम शिंदे आपणास व्यासपीठावरती निमंत्रित केलं जात आहे. आपण यायचे आणि सन्मान केलं जाईल. घनश्याम शिंदे यांचा आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित झालेत. अगदीच मुंबईचं क्रिकेटच्या खेळाडूने जगलाय, अनेक वर्ष अनुभवतोय. ज्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज उपस्थित राहिलेत, अनेक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना नेहमीच आवर्जून बोलवलं जातं, कारण अनेक त्यांच्या तालमीमध्ये, त्यांच्या अनुभवामध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक खेळाडू मात्र तयार झालेत. ते घनश्याम शिंदे आज मात्र उपस्थित आहेत. स्वागत आहे, सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्याने आपण मात्र घनश्याम यांचं स्वागत करूयात. तर धन्यवाद घनश्याम. नक्कीच क्रीडा रसिकांची विनंती आहे घनश्याम शिंदे यांच्याकडे की काहीतरी 2 शब्द या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने, आणि अर्थातच तुझ्या नजरेमध्ये स्टेशन वाईजचं आणि व्यावसायिकचं क्रिकेट कसं आहे, कारण आज आपण दिवसभरात तो अनुभव, आनंद आणि त्या मॅच पाहिलेत. सो काय सांगशील एकंदरीत उपस्थित सर्व खेळाडूंना? ॲक्च्युली आता टुर्नामेंट म्हणजे की सकाळी भले थोडी म्हणजे टायमिंगच्या हिशोबाने थोडी उशिरा झाली, पण सगळ्या मॅचेस वेळेस झाल्या, खूप चांगल्या झाल्या. मी पण घरून थोड्या स्टेशन वाईजच्या मॅचेस बघितल्या, चांगल्या झाल्या. 1 बॉल 1 झाली आहे, स्कोर होत होते. म्हणजे स्टेशन वाईज आणि ओपन ह्याच्यामध्ये डिफरन्स म्हणजे कळून येतो. स्टेशन वाईजला स्कोर 40+ होत होता आणि आता 30 रन पण डिफेंड होऊ शकतात, म्हणजे की थोडा डिफरन्स कळतो या गोष्टींमध्ये. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल की असं माझं पर्सनल मत आहे की कुठेही टुर्नामेंट असेल, स्टेशन वाईज आणि ओपन लॉट जर असेल तर प्लेअरला एकाच जागेवर अलाउड करा फक्त खेळायसाठी. सो नक्कीच घनश्याम शिंदे यांनी मात्र कुठेतरी आपल्या असलेल्या मनोगत भावना व्यक्त केल्यात. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने.
चला एकंदरीत आपल्याला कळवलं गेलं की स्टेशन वाईज आणि व्यावसायिक क्रिकेट यातील असलेला काहीसा थोडासा साम्य, कारण स्टेशन वाईजच्या माध्यमातून कुठेतरी एक धावांची प्रगती आणि इथे कमी धावांची जरी प्रगती झाली असली तरी त्या धावांना रोखण्याची देखील क्षमता असणारे असं काहीसं त्यांनी मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनोगत व्यक्त केलं. जाऊयात मैदानाच्या दिशेने. चला मॅच चालू करायची त्वरित. पहिल्या इनिंगचा जर विचार केला 14 मिनिटं आणि काही सेकंदामध्ये पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. सो बॉलिंग टीमला आम्ही ॲप्रिशिएट करतो आपण केलेल्या त्या कार्याबद्दल. आपण देखील बॉलिंग टीम आता सज्ज होत आहे सेकंड इनिंगसाठी. तुम्हाला देखील आम्हाला तीच दाद द्यायची आहे, पण त्यासाठी असलेलं तुमचं सहकार्य इथे मात्र आम्ही अपेक्षित ठेवतो. जाऊयात मैदानाच्या दिशेने. आकाश खुराव आणि अखिल ही जोडी. गोलंदाजी मार्क सॅम्युअल. पहिलाच बॉल आणि जबरदस्त टप्पा पाहायला मिळतोय. रॉयल शिवांशी नव्या संघाचा मात्र इथे गोलंदाजी मार्कवरती असलेला पहिला बॉल सॅम्युअलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र क्या बात आहे, अगदी गॅप मध्ये काय ड्राईव्ह केलाय, जबरदस्त. कोणताही खेळाडू तिकडे नाहीये, नो मॅच लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल केलाय. 4 रन. आकाश गुरव. आता बॅटरला कुठे फिल्डिंग लावायची हे गोलंदाज तू ठरव, कारण आकाश गुरव बॅटिंगला आहे. चला चला स्पीडअप करा. तदनंतरचा सामना आपण पाहणार आहोत. मागील सामन्याचा विजेता संघ मालवण मुकेश रॉयल आणि चालू सामन्यामधून विजेता होणारा संघ. कोणताही क्षण वाया न घालवता ही मॅच जशी संपेल आपण टॉस करू आणि मॅचकडे लगेचच वळणार आहोत. तिथे मात्र पुन्हा ड्राईव्ह केलाय. सेकंड आकाश गुरव याच्या बॅटमधून मात्र आलाय चौकार. 2 खणखणीत दणदणीत चौकार. 4 रन. बल्ली का बल्ला फिर से कर दिया हल्ला. मुंबईचा असलेला एक स्टार खेळाडू ज्याची चर्चा आहे. पुन्हा ऑन फायर. 3 सलगचे चौकार आकाशच्या बॅटमधून या क्षणाला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील पहिले मला वाटतं 3 सलगचे चौकार आहेत. जबरदस्त. काय संयम, शांतपणे मात्र या चौकारांची दिशा गाठली आहे या बॅटरने. इथे मात्र लेग साइडला फ्लिक केला, सुयोग होते. डॉट बॉल आलाय. बॅकफुटला ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. क्या बात आहे, कडक पॉइंट कव्हरच्या दिशेमध्ये आणखी एक खणखणीत दणदणीत चौकार. 4. एका ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर नंतरची धावसंख्या जर संघाची आणि वैयक्तिक जर पाहिली तर आकाश आणि आकाश, संघ आणि संघ अर्थातच 16. अतिराज सत्यविनायक कामोटे या संघाची 16, आकाश गुरव या खेळाडूची 16. ही वैयक्तिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती संघाची धावसंख्या पाहायला मिळते. आनंद लोके गोलंदाजी मार्कवरती विचार होतोय. चला यानंतर आणखी एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. चालू सामन्याचा कोणताही संघ जरी विजयी झाला ना तर नो डाऊट बिग फाईट आपल्यासाठी नक्कीच पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक वर्ग देखील अगदी जसा वेळ मिळेल तसा क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान इथे उपस्थित होतोय. अगदी आलेला अनेक प्रेक्षक मात्र कामाहून घरी न जाता डायरेक्ट मात्र मॅचचा आनंद घेतोय, कारण भटवाडीकरांनी मात्र क्रिकेटची मेजवानी 4 दिवस मात्र त्यांच्यासाठी ठेवली आहे. ती मेजवानी चाखायची आहे, त्यासाठी उपस्थित प्रेक्षक स्वागत आहे. इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह केलाय. तिकडे मात्र चान्स बांधला आणि फेकी केली, पण सुखरूप आहेत. प्रतीक होते. आज प्रतीकला देखील आपण पाहिलं तर स्टेशन वाईजचं क्रिकेट जगलाय. आणि पुन्हा एकदा आकाश गुरव. बल्ली का बल्ला फिर से कर दिया हल्ला. जे नाव आहे आकाश गुरव आणि बॉलरला सांगतोय आता तू ठरव कुठे एखादा खेळाडू तैनात करायचा.
अगदी इझिली ड्राईव्ह केलाय. इथे पुन्हा एकदा क्या बात आहे. आकाशची बॅटिंग आवडत असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत खेळाडूसाठी. काय जबरदस्त प्रहारी आक्रमकता पाहायला मिळतीये. काय बॅटिंग होतीये. हो हो वन्स अगेन. पण या क्षणाला उसळी घेतलीये. मिळालेली धावसंख्या 1 एकेरी. तिथे मात्र रितेश आहेत. शेवटचा बॉल आहे. कुठेतरी टॉस जिंकला अधीर सत्तीविने कामोडे संघाने फिल्डिंग घेतला. फिल्डिंग शैली जर आपण पाहिली आणि तिथे पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय. मॅच मात्र कव्हर झाली आहे. वैयक्तिक त्याने मात्र पूर्ण मॅच वरती एकतर्फी विजय मिळवलाय. क्या बात आहे. काय जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली. 9 बॉल आणि 25 धावा मात्र वैयक्तिक आकाशाच्या पाहायला मिळत आहेत. 27 धावांचा 28 धावांचा टार्गेट आणि या खेळाडूने मात्र वैयक्तिक जबरदस्त कामगिरी करत एकतर्फी विजय मिळवला. कॉंग्रॅच्युलेशन. बॉलिंग पण चांगली केली आहे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे. नो डाऊट. अर्थातच या खेळाडूसाठी व्यूहरचना आखली गेली आणि तोच प्लेयर इथे मात्र आकाश गुरव. आणि इथे मात्र आकाश यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. आकाशला येण्यासाठी थोडस मार्ग द्या. सो मॅन ऑफ द मॅच मिळतोय आकाशला. काय जबरदस्त अफलातून एकतर्फी किल्ला लढवला गेलाय. सो वंडरफुल. आकाश गुरव. आणि त्याचबरोबर आकाश तुझ्यासाठी वैयक्तिक पारितोषिक देखील कॅश प्राइज जीपे केले तुला 500 रुपयाचं. अर्थातच 9व्या शिवांश रॉयल संघाचे संघ मालक ज्यांच्या विरोधात तू खेळला त्याचे ते संघ मालक विकी कदम यांच्याकडून 500 रुपयाचं देखील पारितोषिक आलंय. सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आकाशसाठी. जबरदस्त. आणि टॉस करून घ्यायचंय. नेक्स्ट मॅच बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल.